नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी परिपत्रक तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र शासन 3 डिसेंबर 2024 रोजी ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. याचा विषय काय आहे तर कागदपत्रे पडताळणीस उपस्थित राहण्याच्या बाबतीत सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. ज्या ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन झालेलं नव्हतं, त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची न्यूज आहे. उपरोक्त विषयास अनुसरून जलसंपदा विभागाअंतर्गत भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील प्रतीक्षा यादीतील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी नियुक्तीबाबत कार्यवाही परिमंडळ स्तरावर सुरू आहे. म्हणजे प्रतीक्षा यादीतील पदे जी आहे ती भरण्याची कार्यवाही या ठिकाणी मंडळा स्तरावर सुरू आहे. नंतर पहा, तरी सोबत दिलेल्या यादीतील नमूद उमेदवारांची गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार सद्यस्थितीतील रिक्त संख्येनुसार प्रतीक्षा यादीवरील पदे भरण्यासाठी व प्राथमिक स्तरावर अपात्रता आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे पडताळणीसाठी 9/12/2024 म्हणजे 9 डिसेंबर 2024 रोजी करमणूक केंद्र कृष्णानगर सातारा येथे सकाळी ठीक 10 वाजता न चुकता उपस्थित राहायचं आहे. सदर यादीमध्ये आता कोणी उपस्थित राहायचं तर त्याची देखील यादी प्रसिद्ध झालेली आहे. खाली आपण ती यादी पाहणारच आहोत. सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार पात्र-अपात्र आजमावण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रशासन विभागाचा हा जो काही आदेश आहे, अंतिम निवडसूची तयार करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही पात्र ठरले, सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुमचं जर व्हेरिफिकेशन झालेलं आहे, नंतरच तुमची अंतिम निवड सूचीमध्ये तुमचा समावेश हा करण्यात येणार आहे. कागदपत्रे पडताळणी यादीमध्ये उमेदवारांचे नाव समाविष्ट झाले म्हणजे अंतिम निवड सूची प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट झाले असे नाही. याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर या ठिकाणी जी काही पदे रिक्त राहिलेली आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे, की उमेदवारांची निवड झाली होती. पण त्या ठिकाणी कोणी गैरहजर राहिलं, कोणी जॉइनिंग नाही झालं, कोणी जॉइन होऊन देखील सोडून दिलेलं आहे, म्हणजे रिझाइन दिलेलं आहे वेळेत, कोणी अपात्र ठरलेलं आहे. तर या कारणाने पदे जी आहेत ती रिक्त राहिली. आता रिक्त राहिलेली पदे ती भरायची आहेत आणि बरेच उमेदवार आहेत त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ते रँकमध्ये देखील आहेत. तर त्यांना आता या ठिकाणी संधी देण्यात येत आहे. तर एकंदरीतच त्या संदर्भातलं हे प्रसिद्धीपत्रक आहे. महत्त्वाची बाब यामध्ये अशी, की तारीख लक्षात ठेवा कधी आहे. तुमचा ईमेल चेक करा, कारण की विद्यार्थ्यांना जो आहे ईमेलद्वारे पुढील सूचना पाठवण्यात येणार आहेत. नंतर पहा मित्रांनो, खाली जर आपण पाहिलं तर ही आहे यादी. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या किंवा ही जी संपूर्ण PDF आहे, आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील उपलब्ध करून देऊ. त्यावर तुम्ही ही यादी पाहू शकता. तर इथे पहा PDF आहे. एक-एक करून आपण स्क्रोल करतोय. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर. आणि तुम्ही कोणत्या परिमंडळासाठी अर्ज भरलेला आहे, ते देखील कमेंटमध्ये कळवा. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. या ठिकाणी आता आणखी उमेदवारांना संधी मिळणार आहे, जेणेकरून जागा रिक्त राहणार नाही.